हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना मी तुमच्याशी बीटचा पराठा जसा बनवतात मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी हे खूप दिवसातून बीटचा पराठा बनवायला घेतलेला आहे. तर बीट कसं लहान मुलंसुद्धा आवडीने खात नाहीत. मला तरी अजिबात आवडत नाही बीट फक्त खायला. तर मी काय केलं की हे बीट आणले होते आहोंनी कालच बाजारातून. तर म्हटलं आता चला, तर कालच अर्धा किलो बीट आणले होते. तर या बीटाचा आपण छान असा पराठा बनवूया. छान असा पौष्टिक आणि पोटभरीचा हा नाश्ता म्हणजे बीटचा पराठा. आणि बीट पाहिल्यानंतर आपल्याला नकोसं वाटतं खायला, आणि खाताना सुद्धा आपल्याला अजिबात आवडत नाही. पण एकेकांना आवडतं, पण मला मात्र आवडत नाही बरं का. मला आणि शौरला दोघांलासुद्धा बीट आवडत नाही. तर मी काय करते त्या बीटाचा माहिती आहे का, बीट स्वच्छ धुवून घेतलं आणि वरची साल काढून घेतली. तर आता मी त्या बीटाचाच पराठा बनवते. तर असा जर पराठा बनवला आवडीने खातील सर्वजण. मी सुद्धा आवडीने खाईल. एकसुद्धा पराठा शिल्लक राहणार नाही बरं का. तर एक दोन हे घेतले मी बीट घेतलेले आहे. त्याच्यावरची साल पूर्णपणे काढून घेतली. तर आता त्याला खोबऱ्याची किसणी असते बघा, त्या किसणीच्या साहाय्याने मी ते बीट किसून घेते. तर बीट किसून घेतल्यामुळे आपल्याला मिक्सरला वाटायला बरं पडतं आणि जास्तीचा त्रास होणार नाही. कारण लवकरच त्याची पेस्ट बनते. तर आपल्याला पेस्टच बनवायची आहे. तर असं इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर मी इथे बघा पूर्ण असं किसून घेतलेले आहे. तर इथे मी बीट किसून घेते. तर त्याची आणखीन मला तयारी करायची आहे. जे काही साहित्य लागतं ते, तर 2 बीट होते. तर इथे बघा खूप छान त्याचा किस पडलेला आहे. तर आता मी हे बीटचा किस आहे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्याची एकदम अशी बारीक पेस्ट बनवायची आणि त्याच्यापासूनच आपल्याला बीटाचा पराठा बनवायचा आहे. तर इथे बीट मी पूर्णपणे किसून घेतलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून मी मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेते. तर याच्यामध्ये काहीच टाकलं नाही आहे, फक्त बीट आहे किसलेलं. तर आता चला हे मी मिक्सरला वाटून घेतलं. आणि बीटाचा पराठा हा पौष्टिक आणि रंगसुद्धा खूप छान येतो बरं का या बीटाच्या पराठ्याला. लाल आणि खूप छान आणि चविष्ट, आणि नाश्ता हा सर्वांना आवडणार हा नाश्ता, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो बरं का हा बीटाचा पराठा. आणि इथे बघा मी बीट मिक्सरला पूर्णपणे वाटून घेतलं. आणि नंतर आता जे काही त्याला मसाला लागतो 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता चला थोडंसं मी जिरं टाकून घेते आणि ओवासुद्धा ॲड करणार आहे. थोडंसं मीठ, कारण आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्ही त्या सारणमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मिरची वाढताना सुद्धा मीठ टाकू शकताय. तर इथे मी ओवा टाकला. तर आता छान अशी याची पेस्ट बनवून घेऊया मिरचीची. आणि लसूण तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि इथे बघा मी मिक्सरला छान त्यांना बारीक वाटून घेतलेले आहे मसाला. तर आता जे काही साहित्य लागते मी तुम्हाला सांगते. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता, एक तर 3-4 डव मी इथे गव्हाचं पीठ घेतलं. आणि नंतर थोडंसं बेसन पीठ घेते मी, कारण बेसन पीठ टाकल्यामुळे खूप छान असे आपले बीटाचे पराठे होतात. तर इथे मी हिरा बेसन घेतलेला आहे. तर नंतर याच्यामध्ये मी तो आत्ता मिक्सरला वाटला होता मसाला, तो ॲड करणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वच आहे, जिरं आणि ओवा, कोथिंबीर, मिरची सर्वच आहे त्याच्यामध्ये. तर चवीपुरतं मीठसुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये मी हळद वगैरे अजिबात घातलेली नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय तीळ घातलं मी वरून थोडंसं, आणि थोडासा ओवासुद्धा घातलेला आहे. तर पाणी थोडं थोडं टाकत आपण हे बीटाचं सारण आपण मळून घ्यायचं आहे. कारण बीटमध्ये ऑलरेडी पाणी असतं, म्हणून आपण अजिबात पाणी ओतायला घाई करायची नाही आहे. तर मी थोडं थोडं पाणी टाकत अगोदर ते बीट आणि पीठ मी दोन्ही मिक्स करून घेतलं, आणि लागेल तसं इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर इथे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप छान याचा कलर येतो आहे. फक्त काय नाही, सोप्या पद्धतीने ही आपल्याला बीटचा पराठा आहे. आणि छान आता मी
कणिक मळल्यासारखी अशी मळून घेते, पण एकदम सैलसर नाही मळत बरं का. थोडीशी मी घट्टच ना पराठासाठी थोडासा घट्ट लागतो म्हणून मी ते घट्ट बनवलेलं आहे. आणि एक 10 मिनटं मी याला झाकून ठेवते. तर झाकून ठेवल्यामुळे ना खूप छान याला ना आपले पिठाचे पराठे होतात. तर मऊ आणि एकदम असे लुसलुशीत, खायला एकदम टेस्टी. तर इथे मी थोडंसं तेल लावून ठेवलं. एक 10-15 मिनिटांनी ना मी इथे पिठाचा पराठा बनवायला घेतलेला आहे. तर इथे तवा गरम करत ठेवला आणि छोटे छोटे असे गोळे करून घेतले. कारण गोळे केल्यामुळे ना आपल्याला वेळसुद्धा वाचतो आणि पटपट आपले पराठे ना भाजेपर्यंत एक लाटचा सुद्धा होतं, लाटायचं पण पूर्ण होतं. तर त्यासाठी ना मी नेहमी अशी करते. तर तो गोळा घेतला पिठाचा पराठाचा आणि पिठामध्ये थोडंसं पीठ लावून ना छान असं ना मी लाटून घेते. तर चपाती जशी बनवतो ना सेम तशीच आहे. तर इथे मी ना तो गोळा लाटून घेतला आणि थोडंसं तेल लावलं. वरून थोडंसं मी पीठ भुरभुरलेलं आहे. तर हे का करायचं माहिती आहे का, पराठा बनवताना चपाती आपण जशी करतो ना सेम तशीच करायची आहे. तर असे केल्यामुळे ना तर आपला पराठा खूप छान फुगतो. तर एक एक ताई म्हणतात की पराठा फुगतच नसतो, फक्त आपण गोल उंडा ठेवून लाटला ना तो पराठा फुगत नाही आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवला ना तर नक्कीच तुमचा पराठा ना फुगेल आणि खायला एकदम टेस्टी आणि खरपूस असा ना पराठा होईल. तर इथे बघा मी पराठा लाटून घेतलेला आहे. तवा गरम झाला आणि तव्यावर ना मी थोडंसं तेल लावून घेते. तुम्ही तेल किंवा बटर काही वापरू शकता, पण मी इथे ना सध्या तेलच लावणार आहे पराठ्याला. आणि लाटून झाल्यानंतर ना मी पराठ्याला तेल लावून घेतलं आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय एक 2 मिनटामध्ये ना आपला हा पराठा भाजून निघतोय. तर खरपूस छान असं ना खायला एकदम टेस्टी आणि ओवा आणि जिऱ्याचं मिरचीचं फ्लेवर खूप छान या पराठ्यामध्ये उतरतोय. तर हा पराठा खाताना ना आपल्याला वाटणार सुद्धा नाही की हा बीडचाच पराठा आहे, पण खायला एकदम जबरदस्त टेस्ट लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला बीटचा पराठा ना टम्म फुगलेला आहे. तर मी सर्व ना सगळेच पराठे मी बनवून घेतले. नाही म्हटलं तर एक 10-12 ना इथे आपले पराठे बनलेले आहेत. तर ना पराठा ना खूप पौष्टिक असतो, त्यामुळे ना बीटाचा पराठा खाल्ल्याने अनेक फायदे आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल बघा मी छान अशी ना आपण रुमाल रोटी वगैरे बनवतो ना तसे हा ना बीटचा पराठा झालेला आहे. एकदम खायला टेस्टी मऊ लुसलुशीत असा पराठा. आणि बीटमध्ये ना आयर्न भरपूर असतं, त्यामुळे ना आपल्याला ब्लडसुद्धा वाढायला मदत होतं आणि अशक्तपणा कमी होतो. म्हणून आपण नेहमी बीट खाल्लं पाहिजे, बीटचा ज्यूस पिला पाहिजे, बीटचा पराठा खाल्ला पाहिजे, बीटचा कोशिंबीर खाल्ली पाहिजे. खूप सारे आहेत ना या बीटापासून. तरी ते आम्ही सर्वजण ना सकाळचा नाश्ता केला बीटचा पराठा, दही, सॉससोबत वगैरे. आणि नंतर नाही ते मी तुम्हाला दाखवते की आपल्या घरासमोर ना आंब्याचं झाड आहे. तर भरपूर सारे ना त्या आंब्याला कैरी आलेले आहेत बरं का. आणखीन काय आंबे पिकले नाही ते, आता सध्या जस्ट कैरी आहेत, पिकल्यानंतर आंबे होणार. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये खूप छान सहज आपण जिन्यावरनं उतरताना म्हणजे चढताना ना ते सहज आपल्या हाताला येतात. खूप छोटं झाड आहे बरं का. आणि काय म्हणतात ते आपले केशर आंबे कसे असतात ना सेम तशाच पद्धतीने हे आपलं आंब्याचं झाड आहे. तर खायला एकदम टेस्टी आणि रसाळ भरपूर सारं रस. मी तुम्हाला पुढे दाखवेनच आंब्यापासून काय काय बनवते. तर आणखीन मला ना त्या कैरीपासून ना खूप काही बनवायचं आहे. तर नंतर इथे बघा आज अचानक ना म्हणजे पहिल्यांदाच ठरवलं होतं होनी की आज आपल्या शेतामध्ये नवीन काम होणार आहे. तुम्हाला मी कित्येकदा सांगितलं की आपल्या शेतात एक नवीन काम होणार आहे. तर तेच कामाची इथे तयारी चाललेली आहे. तर आता जस्ट ना मळ्यात गेले होते. तर आहोनीच हा व्हिडिओ घेऊन आले शूट केलेला आहे बरं का. तर इथे तुम्ही पाहू शकताय आपल्याला काय करायचं आहे. तर मळ्यामध्ये ना छान आता ना शेततळ बनवायचं आहे. तर इथे बघा JCB आलेला आहे जस्ट. तर आत्ता सकाळच्या ना सॉरी दुपारच्या 2 वाजलेल्या आहेत. तर 2 वाजता JCB आलेली आहे. तर शेततळ म्हणजे ना शेतात तयार केलेला आपल्याला पाण्याचा साठा, यासाठी आपल्याला ना हा शेततळ करावा लागतो. तर आमच्या इकडे ना तर तुम्हाला माहिती आहे माळरान शेत आहे. हा माळरान शेत आहे, पूर्ण काही इकडे बागायत शेती नाही आहे. तर आम्ही तरी सोलरवरती म्हणजे उन्हावरती चालू होती मोटर, सोलर बसवलेला आहे मळ्यामध्ये. तर त्यासाठी ना शेततळ आता इथे चाललेलं आहे आमचं शेततळ मळ्यात होणं.
तर पाण्याची खूप छान अशी बचत होते. पावसाचं पाणी आणि साठवून देतं आणि दुष्काळात सुद्धा ना आपल्याला ना या पिकांना पाणी देता येतं. म्हणून आपलं शेततळ नेहमी असलं पाहिजे शेतामध्ये. तर ना वेळेवर पाणी मिळाल्यामुळे ना पिकाची वाढसुद्धा खूप चांगली होते आणि उत्पन्न पण वाढतं. म्हणून हा शेततळ करणे ना खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि एकाच हंगामात न राहताना वर्षभर आपण वेगवेगळी पिकेसुद्धा घेऊ शकतो. कारण एकच वर्षभर आपल्याला पिके घेता येत नाही. कारण पावसावरती पिके घ्यावी लागतात. ज्वारी, हरभरा वगैरे. पण पाणी असलेल्या सर्वच पिके म्हणजे वर्षभर आपल्याला पिके घेता येतात. तर इथे तुम्ही पाहू शकता निम्मा आता झालेला आहे. तर मी तुमच्याशी ना थोडा शूट करून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे की आपल्या मळ्यामध्ये शेततळ झालेलं. तर पाण्याचा योग्य वापर आणि शेततळासाठील ना पाणी ठिबक आणि अशा पद्धतीने केल्यानंतर आपलं पाणीसुद्धा वाचतं आणि छान अशी ना मातीची धूप कमी होते आणि पावसाचं पाणी थांबवल्यामुळे ना मातीसुद्धा वाहन जाणे कमी होतं. तर त्यासाठी तर इथे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या शेतामध्ये ना खूप छान असं ना शेततळ झालेलं आहे. आणि इथे बघा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आज काही खास असं बनवायचं नव्हतं. तर सकाळचा सर्व स्वयंपाक होता. म्हणजे सकाळी कसं नाश्ता बनवला होता बीटचा पराठा. तर तो नंतर स्वयंपाक बनवला तो तसा शिल्लक राहिला. तर इथे ना मी शेवयाचा उपमा बनवायला घेतलेला आहे आणि तोही ना मी पहिल्यांदाच बनवते. कारण मी ताईच्या घरी खाल्लं होतं बरं का हा शेवयाचा उपमा. तर म्हटलं आता चला आज रात्री थोडंसं लाईटली आणि असा हा ना पोटभरीचा असा ना शेवयाचा उपमा करूया. तर इथे ना मी अगोदर शेवया भाजून घेतले आणि नंतर ना तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून घेतली, छान असा कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. तर छान असा ना कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून उकळलेलं पाणी होतं ना ते ॲड केलं आणि नंतर शेवया ॲड केलेल्या आहेत. तर आपण जसा उपमा बनवतो ना सेम तशीच प्रोसेस आहे. तर खूप छान हा उपमा होतो हा ना शेवयाचा उपमा होतो. तर मिरची वगैरे टाकलेली आहे बरं का. तर आणखीन मी ह्याचा ना तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा की ताई आणखीन एकदा तुम्ही व्हिडिओ शूट करून आम्हाला पूर्णपणे ना व्हिडिओ शेअर करा. तर मी इथे ना म्हणजे थोडाच मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर खूप छान इथे ना शेवयाचा उपमा बनलेला आहे. तर शेंगदाणेसुद्धा ॲड केलेले आहेत बरं का. कारण खाताना दाताखाली जर आले ना खायला एकदम टेस्ट जबरदस्त लागते. आणि कोणाकोणाला असा शेवयाचा उपमा माहीत आहे ना आणि कोणी खाल्लेला आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा.